सांगलीमध्ये विश्रामबाग येथील खोक्यांवर केलेल्या कारवाईमागे अदृश्य शक्ती व संशयास्पद. पृथ्वीराज पवार. महापालिका प्रशासनाने विश्रामबाग चौकातील खोक्यांवर केलेली कारवाई ही संशयास्पद आहे. त्यामागे अदृश्य शक्ती नक्कीच आहे. या अतिक्रमण कारवाईची चौकशी करण्यात यावी यासाठी आम्ही जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त तसेच न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा भाजपाचे किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रथम जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार, त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार. कोणाच्या हितासाठी ही कारवाई झाली याचा खुलासा आयुक्तांनी करावा अशी मागणी यावेळी केली. ही कारवाई बेकायदेशीर आहे. विश्रामबाग येथील जागेचा 7-12 उतार्यावर रेल्वे, सांगली संस्थानिक, तानवडे आणि पवार अशी नावे दिसत आहेत. या जागेवर ना नगरपालिकेचं नाव ना महानगरपालिकेचे. मग तुम्ही शनिवारी 24 तासाची नोटीस देऊन रविवारची कोंडी करून त्यावर जेसीबी लावता. म्हणणे मांडण्यासाठी मदत ही दिली नाही आणि वेळही दिला नाही. यामागे काय षडयंत्र आहे याचा उलगडा आम्ही जरूर करू. 1000 लोकांची संसारे उद्ध्वस्त झाली आहेत आणि उघड्यावर आली आहेत. ना त्या जागेवर रस्ता होणार, ना त्या कोणत्या विकास काम आणि प्रकल्प, ना आरक्षण. मग कोणत्या तातडीच्या कारणांनी ही कारवाई केली? कोणाच्या फायद्यासाठी आयुक्त गांधी आक्रमक झाले? याआधी खोकी प्रकरणी न्यायालयात खटले आहेत. त्या खोकीधारकांना संरक्षण देण्याचे आहेत. त्यांची पायमल्ली केली. या शहराच्या विकासापेक्षा अदृश्य शक्तीच्या फायद्यासाठीच वास अधिक येतोय असे यावेळी पृथ्वीराज भैया पवार हे म्हणाले. आयुक्त असे का वागले याचा आम्ही खोलात जाऊन 100% चौकशी करू. 50 वर्षापूर्वीची कागदपत्रे आहेत. 80 खोकीधारक आहेत. 65 हमाल बांधव आहेत. 150 लोकांचा उदरनिर्वाह यामध्ये होता. 900 लोकांचा जगण्याचा हक्क महापालिकेने काढून घेतला आहे. आयुक्त सत्यम गांधी सांगलीमध्ये आले तेव्हा मी स्वतः सर्व घटकांची बैठक घ्यायला लावली होती. व्यापार उद्योगवाढीसाठी काय करता येईल, खोक्यांचे पुनर्वसन करण्यासाठीचा जागांचा प्रस्ताव देखील दिला होता. शहराचे उत्पन्न कसे वाढेल, लोकांच्या हाताला काम कसे मिळेल यासाठी सहकार्याची भूमिका आम्ही घेतली. मात्र याबाबत आयुक्तांनी कसलेही सहकार्य न करता उलट गरिबांवर बुलडोझर फिरवला. यावेळी एकही राजकारणी फिरकला नाही. विश्रामबाग चौकातील खोक्यांच्या अतिक्रमणाला नशेखोरीचे लेबल लावून दडपशाही कराल तर कष्टकरी वर्ग रस्त्यावर उतरेल. राजकारणी, प्रशासन दोघे याला जबाबदार आहेत असा आरोप पृथ्वीराज भैया पवार यांनी केला. या खोक्यात नशेच्या गोळ्या, सिरिंज सापडल्याचे प्रशासनाचे म्हणणे असेल तर पोलीस व प्रशासनानेच याचा खुलासा करावा की गांजा आणि चरस किती किलोमध्ये किंवा किती ग्रॅममध्ये सापडले असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला. आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं या खोकीधारकांवर कारवाई केली याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. 80 कुटुंब म्हणजे साधारण एका कुटुंबात 6 ते 7 लहान मुलांपासून वृद्ध लोक जर का धरली तर 500 ते 550 लोकांवरती उपासमारीची वेळ आली. मी ही नोटीस वाचलेली आहे 52-53ची. ती मुळात ती नोटीसच कायदेशीर आहे का इथून सुरुवात होते. आणि 52-53ची नोटीस जरी दिली तर ती 24 तासाची देणे गरजेचं होतं का? कारण इथं कुठल्याही प्रकारची अर्जन्सी, इमर्जन्सी दिसत नाही. रस्ता जातोय, विकास काम होणार आहे किंवा आणखीन काहीतरी. तर मग एवढी तातडीची कारवाई तेही स्वतः आयुक्त साहेब रस्त्यावर उतरून पोलीस फौजफाटा घेऊन करतात. तर याच्या मागं खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळं संशय येण्यासारख्या गोष्टी मला दिसायला लागल्या. या जागेच्या बाबतीत जर का म्हटलं तर या जागेच्या उतार्यावर पटवर्धन सरकार दिसतात, त्यानंतर तानवडे दिसतात, त्यानंतर पवार दिसतात आणि एक भाग रेल्वेचा दिसतो. पण ह्या 4मध्ये महापालिकेचा कुठलाच रोल येत नाही. कोर्टाचे जे 2-3 ऑर्डर्स आहेत त्या तिन्ही ऑर्डर्स ह्या खोकीधारकांना प्रोटेक्शन देणाऱ्या ऑर्डर्स आहेत. एक राज्य सरकार आणि तानवडेंच्या विरोधात आहे, त्यामध्येही कोर्टानं सांगितलेलं आहे की यांच्याशी तडजोड केल्याशिवाय किंवा विचारात यांना म्हणणं मांडायची संधी दिल्याशिवाय यांच्यावर कारवाई करू नये. त्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की सेटल्ड लॉ आहे लँडचा, की कुठल्याही प्रकारचं एन्क्रोचमेंट, इलिगल एन्क्रोचमेंट जरी असेल तरी तुम्हाला कायद्याचीच प्रोसेस वापरून ते काढता येईल. तर तसं काल फॉलो झालेलं नाही. दुसरी एक महापालिकेच्या विरोधात सुद्धा यांच्याकडं एक ऑर्डर आहे, त्यामध्येही असंच लिहिलेलं आहे की यांना तुम्ही तातडीनं अशा पद्धतीनं कारवाई करू शकत नाही. मग एवढ्या तातडीनं ही कारवाई करण्याचं कारणच काय? हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर या जागेमध्ये आज रेल्वे हक्क सांगायला आली होती, कंपाऊंड मारायला आली होती. मग रेल्वेचा यामधला रोल काय आहे?
तानोड्यांचा रोल काय आहे, पटवर्धनांचा रोल काय आहे, पवारांचा रोल काय आणि महापालिकेला एवढी गरज का पडली, हेच खरं संशयाची गोष्ट आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. याच्या बाबतीत आम्ही कोर्टामध्येही लढू, आम्ही विभागीय आयुक्त कलेक्टर साहेबांच्याकडेही तक्रार करू आणि रस्त्यावर उतरूनही गरज पडली तर आम्ही आंदोलन करू किंवा रस्त्यावरची लढाई लढू. आम्हाला वेगवेगळ्या कष्टकरी ज्या संघटना आहेत त्या सगळ्यांचा पाठिंबा मिळत आहे. आम्ही येत्या 2 दिवसांमध्ये सर्व पक्षातल्या लोकांना आणि सगळ्या कष्टकरी ज्या संघटना आहेत त्यांना आम्ही आवाहन करणार आहे, एकत्र बसणार आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे एखादा जात्यात आणि एखादा सुपात अशी परिस्थिती होऊ न देता सगळ्यांनी मिळून आम्ही ही लढाई लढणार आहोत. आणि या लढाईमध्ये जर एखादी संघटना, जर एखादा राजकीय पक्ष, जर एखादा राजकीय नेता गरज सरो वैद्य मोरो अशी जर का भूमिका घेणार असेल, 8 दिवसापूर्वी तुम्ही आमच्याकडे मतदान मागायला आला आणि 8 दिवसात तुम्ही आता आमच्यावरती कारवाई करताना एक जण सुद्धा हजर राहत नाही तर त्यांचंही नाक दाबल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आणि हे आयुक्त आल्यापासून पहिल्या दिवशीच मी आयुक्त साहेबांची, या शहरातले व्यापारी, या शहरातले इंडस्ट्रियलिस्ट, उद्योजक, या शहरातला कष्टकरी म्हणजे खोकीदार या सगळ्यांची बैठक लावली होती. गेली 1.5 वर्ष मी आयुक्त साहेबांच्याकडे, 2 वर्ष झालं आयुक्त साहेबांच्याकडे प्रयत्न करतोय की एक धोरण करा तयार, धोरण राबवा. या कष्टकऱ्यांवरती, या गोरगरिबांवरती अन्याय करायचा नाही आपल्याला, तर यांना विचारात घेऊन विकासाचं धोरण राबवलं पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. महापालिकेची टीम बेळगावला जाऊन आली, महापालिकेची टीम कोल्हापूरला जाऊन आली, आम्ही वैयक्तिक जाऊन आलो. वेगवेगळ्या भागातले डिझाईन आम्ही आणले, वेगवेगळ्या भागात राबवले गेलेल्या योजना आम्ही आणल्या. एवढं सगळं आणलेलं असताना, आयुक्तांना आम्ही कोऑपरेट करायला तयार असताना जर का आयुक्त साहेब अशी भूमिका घेत असेल तर आम्हाला सुद्धा रस्त्यावरती उतरल्याशिवाय आणि ही फाईट केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं आम्ही आजही ठामपणे आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत की कारवाईमध्ये महानगरपालिका आयुक्तांनी जी काढले त्या संदर्भात आपण पत्रकार परिषद घेत आहे. जे अतिक्रमण काढलं आहे, मुळात ते अतिक्रमण काढत असताना आयुक्तांनी 52-53 अंतर्गत नोटिसा देऊन त्या पोटी काढलेली आहे आणि ही कारवाई केलेली आहे. मुळात ही कारवाई कायदेशीर आहे का, पहिला प्रश्न हा आहे. ही कारवाई झाली की ही कारवाई मुळात ही कायदेशीर आहे का, आणि ही कारवाई कायदेशीर जर असेल तर ती कारवाई करत असताना मुदत किती दिवसांची आणि किती. दुसरी गोष्ट, कोर्ट स्टे असताना, कोर्टाच्या मेहरबान कोर्टाच्या ऑर्डर्स असताना ही कारवाई कागदपत्रे दाखवली आणि सांगितलं असताना सुद्धा ही कारवाई का करण्यात आली, अशी कोणती अडचण आयुक्तांना होती ही कारवाई यांनी इतक्या तत्काळ केली. शनिवारी रात्री 8 वाजता या लोकांनी कारवाई करत असताना नोटिसा दिली, आम्ही कारवाई करणार आहे. त्याच्यानंतर 24 तासाची इतकी का घाई होती की बाबा रविवार असताना देखील सोमवारी सकाळी 10:44 आम्ही या नोटिसीला आम्ही उत्तर दिलं आहे. 10:44 तत्काळ लगेच 12 वाजता या लोकांनी कारवाई का केली, हाही प्रश्न सर्व सांगलीकरांच्या आणि खोकीधारकांच्या मनात शंका येण्यासारखा आहे. अतिक्रमण ह्या जागेत आहेत, हे राईट्स त्यांना आयुक्तांना कुणी दिले, काढायचे आहेत तर हे राईट्स कुणी दिले का, हे जे आलेले अधिकारी आहेत त्यांना हे काढायचे राईट्स कुणी दिले. महानगरपालिका महापौरांनी दिले, आयुक्तांनी दिले, पोलीस प्रशासनाचा फौजफाटा घेऊन या ठिकाणी या लोकांनी अक्षरशः लोकांची, गरिबांची दुकानं तोडून मोडून यांचे संसार उद्ध्वस्त केले. त्याला जबाबदार आयुक्त, प्रशासन, कलेक्टर या सगळ्यांच्या यामध्ये यांना सहभाग आहे. वेळोवेळी या लोकांनी महानगरपालिकेचे सर्व परवाने घेतले, सर्व शासकीय सगळ्यांचे यांच्याकडे लायसन्स आहे, महानगरपालिकेचे लायसन्स आहे, तरीसुद्धा या लोकांनी वेळोवेळी फी घेऊन, पैसे घेऊन ही एक कारवाई आयुक्तांनी का केली हा प्रश्न एक सर्वात मोठा आहे. या लोकांनी पैसे घेतलेत, या लोकांकडून पैसे घेतलेत, लायसन्सची कॉपी फीज घेतली आहे, परवाने हे लोकच देणार, लायसन्स हे लोकच देणार. अधिकारी इथं येऊन इथं फी गोळा करायचे, यांचे लायसन्स फी गोळा करायचे,
सगळे वसुली करायचे. वेळोवेळी ही सगळी लोक कर्ज काढून त्या लोकांच्या लायसन्स फी भरलेल्या आहेत. दरवर्षी भरत असताना सुद्धा यांचेच पैसे घेऊन यांच्यावरच कारवाई होते. ही दुर्दैवी बाब आहे. सगळ्या पैसे घेऊन मुळात ही जागा महानगरपालिकेची मुळातच नाही आहे. त्याचे पुरावे या सगळ्या जागेचे त्याचे माझ्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत. सगळे 7 बारे आहेत, नकाशे आहेत, मोजणी 7 बारे आहेत. मुळात ही जागा महानगरपालिकेच्या अखत्यारीत किंवा त्यांच्या याच्यामध्ये त्यांचं नाव असणारं एकही नाव या जागेवर नाही. तर त्यांना ही कारवाई करण्याचा अधिकार आहे का? आणखीन एक गोष्ट, ही जी जागा याच्यामध्ये एक खाजगी जागा आहे, त्याचा 7 बार आहे, त्रिंबक दत्तात्रय तानवडे या नावाने. ही जागा 2008 साली प्रकाश मारुतीराव पवार यांनी त्रिंबक दत्तात्रय तानवडे यांच्याकडून विकत घेतलेली आहे. जागेचं क्षेत्रफळ आहे 212.40. या जागेमुळं या सर्व आमचा थेट आरोप आहे, त्या जागेमुळं बाकीच्या सगळ्या लोकांच्यावर त्याच्यावर उपासमारीची वेळ आली. त्या जागेमध्ये एंट्री इथं 7 बार असताना त्यांना ही कारवाई करण्याचे अधिकार कसे मिळाले? हा आमचा थेट प्रश्न आहे. त्यांना दुसरी, ही जागा रेल्वे म्हणते आमची आहे, पण मुळात रेल्वे सुरू व्हायच्या अगोदर ही जागा होती पटवर्धन सरकारांची. पटवर्धन सरकारांचं नाव या ठिकाणी जागेवर दिसत आहे. त्रिंबक दत्तात्रय तानवडेंचं नाव निदर्शनास येत आहे. यापूर्वी त्रिंबक दत्तात्रय तानवडेंच्या विरोधात चौकीदारखान्याच्या याच्या बाजूने या केसचा न्यायालयामध्ये केसचा निकाल लागलेला आहे. या जागेसाठी बरेच गोष्टी काही लोकांकडून आता नावं घेणं आम्हाला शक्य नाही आहे, पण काही लोकांकडून आम्हाला माहिती मिळाली की यामध्ये बरेचसेच मोठे आर्थिक प्रोजेक्ट राबवले जाणार आहेत. त्यात गोरगरीब बेरोजगारांना तरुण नशाखोरीचे आरोप करून या ठिकाणी आयुक्तांनी या गोरगरिबांना यांना व्यवसायाचं साधन यांच्याकडून काढून घेतलं आहे. त्यांना यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आज या ठिकाणी सगळं कुटुंब त्यांचं रस्त्यावर आलं आहे, त्यांचे संसार उघडे पडले. तर या लोकांना या संघटना या ठिकाणी सांगलीतल्या संघटना या ठिकाणी आम्ही सगळे सहकारी सगळे आज एकत्र झालो आहे. या अशावरती आयुक्तांना कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होत नाही, कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे. याचे सगळे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. आयुक्तांची ही अशी भाषा होती की तुम्ही मरताय तर मरा. आमच्यातले काही लोक असं म्हणाले, साहेब आम्ही याच्यावर आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे, आम्ही मरणार आहे, काय केलं पाहिजे? आयुक्त साहेब सरळ म्हणतात, आपको जो करना है कर लो, मर जाओ. हे आमच्याकडे ऑन रेकॉर्डिंग आहे, आमच्याकडे ऑन व्हिडिओज आहे. तर ह्याच्यात सदर प्लॉट खाजगी मालमत्ता आहे. तर यांना राईट्स कोणी दिल्या की बाबा या ठिकाणी ह्याच्यामध्ये ऑर्डर्स नसताना त्याला ऑर्डर्स कोणी दिल्या? आणि ही जागा 1975-70 पासून याच्यावर कागदोपत्री आमच्याकडे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. 7 बारे आहेत, सगळे उतारे आहेत. हे दाखवून सुद्धा हे पाडायचे राईट्स आयुक्तांना कसे आले याचं आम्हाला आयुक्तांनी उत्तर द्यावं, इतकंच आमचं मत.